नमस्कार, मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी गंधार या चॅनलवर. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, मी हॉस्पिटलमध्ये एका पेट्रोल पंपवर थांबलेलो आणि आता निघालोय. आता हे बघा दाखवतो. हे आहे इथून लेफ्ट साईडला हॉस्पिटल सिटीमध्ये रस्ता जातोय. आपल्याला सरळ जायचंय बिजापूर. आजचा आपला प्रवास असणार आहे बिजापूर, पंढरपूर, फलटण, पुणे मार्गे मुंबई. जवळजवळ 650 किलोमीटर आपल्याला अंतर कव्हर करायचंय. त्यामुळे पूर्ण दिवस आपला गाडी चालवण्यातच जाणार आहे. तर चला सुरुवात करूया आजच्या ब्लॉगची. पहिला आधी बाप्पाचं नाव घेऊया. तुला गणपती बाप्पा मोरया. चला बाप्पाचा आशीर्वाद घेऊन प्रवास सुरू करूया. त्या पेट्रोल पंपवर मस्त की वॉशरूम वगैरेची सोय होती. फ्रेश झालोय, ब्रश वगैरे करून झालाय. फक्त आता राहिलंय ते म्हणजे नाश्ता करायचा राहिलाय, चहा नाश्ता राहिलाय तिथे बाजू. आणि रस्त्याचं काही टेन्शन नाही, रस्ता मस्त आहे इकडनं. पार आहे मुंबईत जाईपर्यंत पोहोचेपर्यंत रस्ता चांगला आहे, कुठेच काही टेन्शन नाही. हा बघा, आपण आता बिजापूर रोडला लागलोय. बिजापूर इथून 174 किलोमीटर आहे, बरंच लांब आहे. आणि हा आपला बिजापूर रोडचा पहिलाच टोल लागणार आहे. आता आपल्याला टोल क्रॉस केला आहे. इथेच काहीतरी बघूया खायला मिळतंय काय. छोटे मोठे स्टॉल आहेत, असं प्रॉपर हॉटेल नाही आहे. चहा तरी पिऊन घेतो, नाही तर पुढे ते पण नाही भेटेल. चहा आणि बिस्किट खाऊया पुढे. आता जर धाबा वगैरे भेटला तर मग नाश्ता करूया. गुड डे बिस्किट आणि चहा आपले वाजवत जात आहेत बघा. मस्तपैकी ना चहा बिस्किट खाऊन झालंय. आता फक्त चालत राहायचंय, सन 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 सन. आता कुठे नाही थांबायचं. आता नाश्ता मोरदे, डायरेक्ट जेवायला थांबणार, जेवायला. चला बरोबर आता वाजले 9 वाजले ना अशी. बराच उगाच टाइमपास होतोय. मी आता अलमट्टीला पोहोचलो. हा तुम्हाला तिकडे डाव्या साईडला तुम्हाला दिसतोय तो आहे अलमट्टी डॅम. आणि इथून आता आपल्याला बिजापूर राहिलंय फक्त एक 50-55 किलोमीटर बिजापूर राहिलंय. बिजापूर मधून लेफ्ट घ्यायचा आणि सरळ सरळ पंढरपूर. काय करू, विशेष काहीच नाहीये. चालतोय, कंटिन्यू चालतोय. सरळ सरळ मस्त रस्ता आहे. इकडचे रस्ते आधी मस्त आहेत. हा भारी आहे, भारी एकदम. आता आपल्याला फक्त काय करायचंय माहितीये, डिझेल परत टाकायचंय. 1 पॉईंट उतरला आणि हे वर बाबा थांबलं पाहिजे. कंटाळा आला परत परत. आणि हे बातम्या ऐकून ना, रील वगैरे बघून डोक्याला एवढं टेन्शन येतं काय सांगू तुम्हाला. ते रील येत आहेत की आता परत लॉकडाऊन पडणार. हे ते एकदा झालं ते पुरे बाबा. अजून कॅपॅसिटी नाही आपल्यात लॉकडाऊन वगैरे सहन करायची. आणि कशाला भांडतायत हे, कशाला युद्ध करतायत. माणसाचं आयुष्य किती, एक 60-70 75 जास्तीत जास्त 80 वर्ष जगतो. पृथ्वीवर जन्म घेतलाय, व्यवस्थित जगा, आनंदात जगा, फॅमिली सोबत मजा करा. कसले माझं तुमचं काहीच नाहीये. कधी ना कधी माणसाला जायचंच आहे, समजलं काय. त्यामुळे भांडणं करणं हे काय, माणसाला कसं काय समजत नाहीये. माझी जमीन वर थांबलं पाहिजे. नको नको युद्ध हे परिस्थिती नको आहे. चला चालत राहूया. काय आज दिवस आपलाच आहे, दिवसभर गाडी चालवायची. आता बरोबर वाजलेत 11:18 झाली आणि चालतोय आपला. कोणाचा फोन येतोय, त्यांच्याशी बोलतोय, मध्येच काहीतरी गाणी ऐकतोय. असा टाइमपास चाललाय आणि बघतोय सगळं. बघत हे काय बघायचंय. झाडं, फुलं, इथे फुलं आहेत, इकडे शेती आहे. जे काय दिसतंय ते बघत चाललंय, प्रवास चाललाय. तर भावांनो, मी आता ना बिजापुरात पोहोचलोय. इथे एक इंडियन ऑइल पंप आहे.
ते डिझेल टाकून घेतो. 2 पॉईंट आपले उतरले ते बघा. जेवढं संपेल तेवढं टाकून घ्यायला पाहिजे. उद्या पुढे भेटेल न भेटेल काय सांगता येत नाही. त्यामुळे 1000-2000चं जेवढं बसतंय तेवढं टाकून घेतो. हे बघा, इथून पुणे ना 342 किलोमीटर आहे, विजापूर लेफ्ट साईडला. आणि आपल्याला आता इथून लेफ्ट घ्यायचं आहे. हा बघा, हा लेफ्ट साईडला विजापूर शहरात जातो रस्ता. आपल्याला सरळ जावं लागणार आहे. थोडंसं पुढे जाऊन लेफ्ट घ्यायचं आहे. इलेक्ट्रिक रिक्षा आली बाबा. ही बघा इलेक्ट्रिक. यांना आता पेट्रोल डिझेलचं काही टेन्शन नाही. हे मस्त निवांत असणार. गॅस ना पेट्रोल असलेल्या रिक्षा घ्यायला पाहिजे आता सगळ्यांनी. चलो, फायनली आपण लेफ्ट घेतलाय. हा आता आपलं टार्गेट असणार आहे पंढरपूर. त्याच्यामध्ये कुठेतरी आता वाजले किती, 12:30 वाजले. त्याच्या अगोदर कुठेतरी ना आपण जेवणाचं नियोजन लावलं पाहिजे. मस्तपैकी चांगलं कुठेतरी हॉटेल बघून जेवण करूया. त्याच्यानंतर चालत राहू. उमदीत पोचलो मित्रांनो. रवी दादा मला बोलले की उमदी काढल्यावर तुम्हाला महालक्ष्मी हॉटेल भेटेल, ते जेवण चांगलं मिळेल. बघूया आता महालक्ष्मी हॉटेल कुठे आहे ते. मस्तपैकी जेवणाचा बेत करूया. पोटभर जेवण केलं की संध्याकाळपर्यंत काही टेन्शन नाही. मंगळवेढा 33 किलोमीटर, पंढरपूर 58 किलोमीटर आहे अजून. जे पंढरपूर 1 तासाभराचा प्रवास आहे. उमदी काढलं आणि ना ह्या रोडला मला एक काहीतरी दिसतंय. हे मनुका. हे बघा, आणि किती आहेत ती बघा. बापरे, सगळी द्राक्ष आहेत. द्राक्ष वाळवली जात आहेत उन्हात. हा 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 हा, किती आहेत बाबा 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 बाबा. आणि ही कामगार ना लोक काहीतरी वेचतायत त्याच्यातलं, काय माहिती. इकडे जास्त वाळलेली द्राक्ष त्या साईडला आहेत, म्हणजे मनुका आय थिंक. त्याची प्रोसेस कशी आहे काय माहीत नाही, पण भरपूर प्रमाणात आहे इथे. ही द्राक्ष आहेत बघा, मनुका. इथे स्वस्त भेटत असेल ना. हॉटेल सापडलं बाबा एकदा. बघा, महालक्ष्मी नाश्ता सेंटर. गाडी लावतो, जेवायला जाऊया. बघा, असं काहीचं हॉटेल आहे. बऱ्याच गाड्या लागल्यात. MH14 लागली आहे तिकडे. ट्रेलर वगैरे लागलेत. बघूया काय जेवण मिळतं आपल्याला. जेवणाला बसायची सोय बघा कशी आहे. प्रायव्हेट. अरे बापरे, काय जेवण. शाकाहारी मांसाहारी काय. चिकन थाळी कशी आहे. चिकन थाळी 220 आहे, मटन 300, अंडा करी 300. चिकन थाळी भाकरी चिकन थाळी खूप दिवसांनी. घरातून बाहेर पडल्यापासून ना शाकाहारीच खातो इथे. डाळ रोटी डोकं उठलंय माझं ते शाकाहारी खाऊन. आता आपल्या एरियात आलो आहे, महाराष्ट्रात आलो. आता टेन्शन नाही. तर आपली चिकन थाळी आलेली आहे, दाखवतो तुम्हाला. आहे बघा, कसलं भारी दिसतंय बघा. सुक्कं चिकन आहे, रस्सा आहे, राईस आहे, जिरा राईस, आणि भाकरी आहेत. फक्त ह्या भाकऱ्या आहेत ना, हे बघा मी पहिल्यांदाच खातो आहे. मला भाकरीचीच कमाल वाटते ही अशी. खरंच पहिल्यांदा खातो आहे अशी भाकरी. आवाज येतोय बघा. चिकन आहे ना, हे बघा मस्तपैकी शिजलं आहे. आणि टेस्ट आहे 1 नंबर. मस्तपैकी पोटभर जेवण झालं आहे. खतरनाक आहे. चिकन भारी होते, टेस्टी, यम्मी. हा. रवी दादांनी हॉटेल सजेस्ट केलेलं, पण बरं झालं विचारलं तर रवी दादांना. खरंच नाहीतर कुठच्याही हॉटेलमध्ये थांबून मी जेवण करणार होतो. त्यांच्या ओळखीने म्हणजे माहिती होतं ते लोक ते थांबतात इथे.
त्यामुळे खरंच चांगलं होतं जेवण खरंच. चला आता आपला ना बऱ्यापैकी आपलं अंतर कव्हर झालंय आणि आपला 420 किलोमीटरचा अजून प्रवास बाकी आहे. बघा इथे पण एक हॉटेल होतं जगदंब नाश्ता. बऱ्याच गाड्या इथे थांबल्या आहेत. पंढरपूर फक्त आणि फक्त 6 किलोमीटर राहिलंय मित्रांनो. चला पंढरपूर पास करूया. 3:30 वाजलेत. बराच टाइम झाला. बघूया आपण आता पुण्यात किती वाजता पोहोचतोय. श्री विठ्ठलाचे नाम आधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी. पंढरपुरातनं चाललोय पंढरपुरातून. आहा चंद्रभागेच्या तिरी, चंद्रभागेच्या तिरी उभी पंढरी, तो पहा विठेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. धुमधुमली पंढरी पांडुरंग हरी, तो पहा विठेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी. चला पंढरपूर हळूहळू क्रॉस होतोय. आता आपण हायवेला लागणार आहोत. हे आजोबा बघा फॅमिलीला घेऊन लुणावरून चाललेत. लुणा नाही कसली गाडी आहे ती. आता काय अंतर पटापट कट होणार आहे. जवळजवळ 4 वाजत आले. बघूया पुण्यात किती वाजता पोहोचतोय. त्या दिवशीच्याच टायमाला आपण पुण्यात पोहोचणार आय थिंक 8-9 वाजता. बघा पुणे 203 किलोमीटर आणि 367 किलोमीटर आपला मुंबई. हा रस्ता एवढा मस्त आहे ना. या रस्त्याच्या मध्ये बघा ही सगळी फुलझाडं लावली आहेत. काय भारी दिसत आहेत बघा मस्त अगदी. आणि आपला कोकणचा रस्ता एवढा राग येतो ना. असं वाटतं पुऱ्या दुनियातले रस्ते चांगले आहेत, फक्त कोकणातला रस्ता खराब आहे असं वाटायला लागलंय आता मला. मी आता चेन्नई पासून इथपर्यंत आता मुंबई पर्यंत येतोय. जाऊन आलो कुठेच खराब रस्ता नाही भेटला मला. फक्त आपला कोकणातलाच रस्ता खराब आहे. कधी करणार रे बाबा तुम्ही कोकणातले रस्ते. करा लवकर. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. फलटणला पोहोचलो मित्रांनो आपण आता. आणि हा कॅनल बघा मस्त धरणाचं पाणी येत आहे. कुठच्या धरणाचं काय माहित नाही पण मस्त आहे. फलटण पुढे कुठेतरी ना चहा कॉफी पिण्यासाठी थांबूया. बराच वेळ झाला गाडी चालवतोय कंटिन्यू गाडी चालवतोय. पुढे चहावाला कुठे बघूया चांगला. चहा पिऊया. कॉफी मिळाली तर कॉफी. आणि ग्लास पण क्लीन करायची आहे. ग्लास घाण झाली आहे. कसली झाडं आहेत. वडाची झाडं आहेत. होय किती लावली आहेत बघा. लावली म्हणजे मस्त आहेत दोन्ही साईडला ना. हे बघा रस्त्याच्या दोन्ही साईडला वडाची झाडं आहेत. आहा भारी वाटतायत. खूप मस्त सुंदर असा सनसेट पण होतोय तो बघा. आणि बरोबर ना 6 वाजता आपण फलटणमध्ये पोहोचलोय. मंदिर बघा किती मस्त आहे. हा मस्त चहा घेतली आहे बघा. बापरे. पुढे कुठेतरी जाऊन ना गाडीची ग्लास क्लीन करतो. आणि इथे रस्त्याच्या साईडला गाडी लावली. दरवाजा उघडून व्यवस्थित साफ करायला व्यवस्थित जागा मिळाली पाहिजे. पुढे बघूया थांबूया कुठेतरी. चला हे फलटणमध्ये जो कॅनल आहे ना त्या इथे कुठच्या धरणाचं पाणी येतं तुम्हाला माहिती आहे का? माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा. तो इथे कोणतं धरण आहे. चला इथून आपल्याला राईड घ्यायला पाहिजे आय थिंक. मला आठवतंय त्या दिवशी रात्रीचा मी इथून आलेलो. या साईडने आलेलो. आपण राईड घेऊया सर्कलला. परत हायवेला लागलो. इथे थांबूया. इथे मस्त मोकळी जागा आहे भरपूर.
इथे काही टेन्शन नाही. मस्तपैकी ग्लास क्लीन करूया आणि मग निघूया. चला निघूया. बरोबर आता 6:30 वाजलेत आणि निघालोय. माझं टार्गेट काय आहे माहिती आहे मला? ह्याच्यापर्यंत काय म्हणतात ते वाशीपर्यंत जायचा विचार करतोय. वाशीत जाऊन मग आपण झोपलो आणि सकाळी सकाळी मग लोकेशनवर आपल्याला आपली गाडी खाली होणार आहे. भिवंडी कालेरला खाली होणार आहे आणि वाशी आता सध्या आहे. मी पलटण क्रॉस केलं आणि इथून मला लोकेशन दाखवतंय 235 किलोमीटर. तर 235 किलोमीटर जायला कमीत कमी 3 तास. 3 तास कुठे 4-5 तास पाहिजे. 5 तास, कारण ट्रॅफिक पण लागणार पुण्याचं आता. त्यामुळे वाजले 6:30, 5:30, 7:30, 8:30, 9:30, 10:30. कंटिन्यू जर चाललो ना तर 11 वाजेपर्यंत मी वाशीत पोहोचू शकतो आय थिंक. अंदाज, माझ्या अंदाजे. तर आपण चालत राहूया, काय थांबूया नको. आता जसं पंढरपूरकडून कंटिन्यू इथपर्यंत आलो तसाच याच्या पुढची पण जर्नी तशीच करूया. चला पटापट जाऊया, थांबूया नको कुठे. कालपासून एवढ्या पेट्रोल पंपवर गेलोय. हे बघा, नायराच्या पंपावर डिझेल नाहीये. चला पहिल्यांदा नाही म्हणून परततोय. आता परत पुढे जास्त नाही, 2 पॉईंटच माझे कमी झाले आहेत डिझेलचे, पण म्हटलं टाकून घेऊया. तर पहिल्यांदा नो म्हणून सांगितलं, म्हणजे पुढे प्रॉब्लेम आहे. आता भेटेल त्या पंपावर घुसवायची गाडी. अरे काळोख कसा झालाय काय माहिती. भेटेल त्या पंपावर गाडी घुसवणार, पहिला आधी डिझेल फुल करणार. आपल्याला प्रॉब्लेम नकोय बाबा. आपल्याला फक्त 200 ह्या डिझेलात माझी गाडी मुंबईत पोहोचणार, प्रॉब्लेम नाहीये. पण उद्या मुंबईत जर नाही भेटलं तर आपण रिस्क नाही घ्यायची बाबा, फुल करून जायचं. आपण आता ना लोणंद अजून नाही पोहोचलोय. लोणंद इथून पुढे सरळ 4 किलोमीटर आपण जेजुरीसाठी राईड घेतलाय. जेजुरी इथून 31 किलोमीटर आहे. तर जेजुरी मार्गे आपण काय म्हणतात ते पुण्याला जाऊया. येळकोट जय मल्हार. सदानंदाचा विजय असो. जेजुरीत पोहोचलो भावांनो. इकडे मस्तपैकी जेजुरीचा गड दिसतोय. ₹1,698 डिझेल टाकलं. काय डिझेल टाकत आहे मी तेव्हापासून. बँगलोरपासून ₹1,000 मध्येच मग ₹1,500 नाही ₹600 असं टाकत आलो. त्यामुळे काय हिशोबच लागला नाही आहे कितीचं डिझेल टाकलं आहे, कधी काय हिशोब लागला नाही आहे. आता बघूया, फुल झाली टाकी फुल. चला निघूया. आता मी आहे कुठे माहिती आहे? जेजुरीत आहे. आपल्याला आता सासवड तो आलेला त्याच रोडने, सासवड मार्गे पुणे देऊळ रोड पकडून मी जुन्या हायवेने जाणार आहे मुंबईला. वाशीत जाऊया आपण. बघूया वाशीत जाऊ, बघूया पुढचा प्लॅन नंतर सांगतो नंतर. चला 8 वाजले मित्रांनो, 8. आणि अजून मी सासवडलाच आहे, पुण्यात आहे. मला मुंबईत पोहोचायला बराच लेट होणार. 11-12 वाजतील. कारण 8, 9, 10, 11, 12 हो आरामात 12 वाजणार. कारण कसं आहे 8 वाजता मी पुण्यात आहे अजून. म्हणजे विचार करा, अजून मला किती किलोमीटर जायचं आहे? 168 किलोमीटर जायचं आहे. 168 किलोमीटर. 4 तास पाहिजेत अजून. हा सासवड मार्गे ना कुठच्या रस्त्याने घेऊन जातोय मॅप काय माहिती, पण मस्त रस्ता आहे. सुनसान, एकदम शांत रस्ता आहे, गडबड नाहीये. पुण्यात आहे असं वाटतच नाहीये मला. आई शपथ, काय व्ह्यू आहे इथून. संपूर्ण पुणे दिसतंय. आहा, वाव यार, वा 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 वा. आहा, काय रस्ता, काय ते डोंगर, काय त्या लाईट्या. काय खरंच भारी व्ह्यू आहे यार.
मस्त. मला थांबवायची होती गाडी, पण गाडी लावायला जागाच नाहीये इथे. आ हा हा हा, खरंच खरंच नेक्स्ट लेवल व्ह्यू आहे, नेक्स्ट लेवल खरंच. कुठे आहे मला, मी पुण्यातच आहे. सासवड वरून कुठचा हा रस्ता? बापदेव, बोपदेव, बोपदेव रोड म्हणून आहे काहीतरी. हा, पूर्ण संपूर्ण पुणे दिसतंय मला. कसल्या लाईटी दिसत आहेत बघा. पुणे सिटी दिसते इथून. ती गाडी लावायला पाठीमागे जागा होती. शेट, एक 2 मिनिटं थांबायला भेटलं पाहिजे, 2 मिनिटं. मस्त निवांत असा भारी व्ह्यू बघायला भेटणार. जागाच नाहीये. कुठे लावू, कुठे लावू. खरंच भारी व्ह्यू आहे यार. हा हा हा, मस्त मस्त. इथे लावू गाडी साईडला. इथे आहे जागा, इथे 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 जागा आहे, जागा आहे. थांबवतो गाडी. काय व्ह्यू आहे. हा हा हा. कुठे आणून सोडलं मला याने. पूर्ण पुणे दिसतंय ते बघा. हे दाखवतो. हे काय ते बघा. हा 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 हा, कसला व्ह्यू आहे यार. हा रस्ता कुठचा? हा मला वाटतं ह्याच रोडने जाईन आपण. मी हा जो दिसतोय ह्याच रोडने कुठे नेऊन सोडणार काय काय कळत नाही आहे मला. पण व्ह्यू भारी आहे. खतरनाक. पैसा वसूल. याच्यापेक्षा अजून वरून अजून भारी वाटत होतं, पण तिथे गाडी लावायला जागा नव्हती. लक्ष नाही दिलं. चला जाऊया, बस झाला. फायनली हायवेला आणून सोडलं आहे बघा. या हायवेला पुढून लेफ्ट साईडला हायवे, कोल्हापूर, सातारा, बँगलोर. आणि इथून आपल्याला राईड घ्यायचा आहे. तर हे कुठचं जंक्शन आहे ते काय मला विचारू नका. पुण्यातले आहेत, त्यांना बरोबर माहिती असणार. हे बघूनच समजणार. हे घोडे आहेत भरपूर इथे. छत्रपती शिवाजी महाराज नाही, कोण आहेत, मावळे आहेत सगळे. ओके ओके, आत्ता कळलं कुठे आणून सोडलं ते. नवले ब्रिज, नवले ब्रिज. चला आता आपल्या रोडला लागलोय. आता आपल्याला मॅपची गरज नाहीये. आता सन 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 वाशी गाठूया. आता मी जास्त शूट नाही घेत, पटापट वाशीत पोचतो. जास्त शूट नाही घेणार आता. चला. तर मित्रांनो, मी आता ना पोचलोय. 10:30 वाजलेत आणि मी कामशेतला पोचलोय. जाम जमलोय, जाम. ह्या टोल क्रॉस केला आणि आता इथे काहीतरी खाऊन घेतो, कारण 10:30 वाजले. आता याच्या पुढे काय भेटेल काय, हलकं लाईट असं काहीतरी खाणार आणि मग आपण कंटिन्यू वाशीमध्ये जाऊया. बघूया किती वाजतात पोचायला. बुर्जी पाव ऑर्डर केला आहे. बुर्जी घेतली आहे, मस्त बुर्जी मारली. आणि हे दादा आमचे सबस्क्रायबर आहेत. नाव कसं तुमचं? कश्यप कांबळे. मुंबईतून. मुंबई. ते नाश्ता करायला थांबलेलो, ते मला भेटले. संपवतो मग आपण कंटिन्यू ठाण्यापर्यंत जाऊया. ठाण्यात जाणार आहे मी. लाईन चेंज केला आहे. ठाण्यात मावशीकडे जाऊन तिथे आराम करतो. मस्तपैकी बुर्जी आणि 4 पाव खाल्ले. 4 म्हणजे छोटे छोटे पाव होते. आणि आता जवळजवळ 11 वाजले इथेच. हे आता कामशेतला आहे आणि रोडला ना ट्रॅफिक आहे. हे बघा, बऱ्यापैकी ट्रॅफिक आहे. काय करू, 11 इथे वाजले. मला काकांचा फोन आलेला की ठाण्यात ये म्हणून. आता किती वाजतील ठाण्यात पोचायला काय माहिती. बघूया थोडं पुढे जाऊन. आय थिंक या सिग्नलपर्यंत ट्रॅफिक असतंच कायम. तर बघूया काय होते. चला. काय म्हणून गाड्या चालवतात, रॉंग साईडने येऊन ओव्हरटेक मारतो. येडाचा बाजार सगळा. अक्कलच नसते हे कार चालवणाऱ्यांना. हे बघा, वरच्या एक्सप्रेस वेला पण पूर्ण जाम आहे. टोटली जाम आहे वरचा एक्सप्रेस. काय बोलायचं आता.
हे सगळे टेम्पोत बसून एकविरा आईला गेलेले हा. एकविरा आईचं मंदिर पुढेच आहे का? मी आता लोणावळ्यात पोहोचलोय. मस्त निवांत बसून चाललेत, गादी वगैरे टाकली आहे, चाललेत बघा कसे. माझी ग्लास परत घाण झाली, दिसत नाहीये समोरचं. वरती बसलेत, थोडे झोपलेत मस्तपैकी. त्यांचा व्हिडिओ काढला, ते म्हणतात चॅनलचं नाव सांगते, आता सर्च करतायत, नाव सांगितलं त्यांना. पुढे पुढे म्हणतायत, पण पुढे जायला काही चान्स नाही. हा मध्ये आला महाकाल. थँक्यू थँक्यू सगळ्यांनी सबस्क्राईब केलं. धन्यवाद, थँक्यू. खूप मोठी मिस्टेक केली, खूप मोठी. आता खंडाळा काढला आणि ना पूर्ण ट्रॅफिक आहे बघा, जाम. कारण आत्ता मला समजलं, आपले विजूदादांचा कॉल आलेला, ते बोलत होते एकविरा इथं आज जत्रा आहे, त्यामुळे सगळे लोक तिकडे गेलेत, त्यांचीच गर्दी आहे. बघा सगळे 2 व्हीलर आणि 4 व्हीलर कशाही आडव्या तिडव्या गाड्या घातल्यात. खूप मोठी मिस्टेक केली. मी अगोदरच कुठेतरी गाडी लावून ना झोपलो पाहिजे होतं. फसलो. हे बघा बरोबर तोंडावर येऊन हा हायवे, इथनं मला लेफ्ट घ्यायचा आहे हा बघा, आणि गाड्या थांबवल्यात. कशासाठी? कोणतरी मंत्री येतोय. ये रे बाबा खूप सेकंद. आणि ह्या मंत्र्यांमुळे सामान्य जनतेला त्रास. काय बोलणार त्यांच्या पुढे हे बघा, ह्या बिचाऱ्यांना, यांना पण त्रास. त्रास असल्या कारणांना पूर्ण ट्रॅफिक जाम आहे. काय बोलून फायदा नाही. हे बघा बरोबर हायवेच्या तोंडावर येऊन गाडी थांबवली, सगळ्या गाड्या थांबल्यात. पहिली गाडी माझी आहे आणि थांबवलेत, कोणतरी VIP जाणार आहे तिथून, त्यामुळे सगळ्या गाड्या थांबवल्यात. आता वाजलेत 12. आता ह्याच्या पुढे कुठे जाणार? पुढे मी विचार केलेला वाशीत जाऊन झोपेन, या ट्रॅफिकात अडकलो ना. चला झोपतो मी, सकाळी उद्या मला सगळं उद्या सकाळी बोलतो तुमच्याशी. आता मी रस्त्यावरच आहे गाडी, पोलीस येऊन उठवले की निघणार मी. वाटेत भेटेल तिथे पंपावर जाऊन झोपणार. सगळे गाड्या दाखवतो मला, सगळ्या गाड्या इथे. ट्रॅफिक आहे, पूर्ण ट्रॅफिक आहे बघा, पूर्ण ट्रॅफिक आहे. गुड नाईट, बाय. आत्ता लाईन सोडली बघा, आणि पूर्ण कोणतरी मंत्री गेला वरती म्हणजे पुण्या साईडला. हे गेले तर बरं होतील वरती डायरेक्ट ढगात. ह्यांच्यामुळे आम्हाला त्रास. शुभ सकाळ मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे आता 7 वाजलेत. मी 6:30 उठलो, मी 6:15 उठलो. आणि हा आता कुठेही सांगतो मी, रात्री कुठे ते खोपोली नाही, लोणावळ्यात ते ट्रॅफिक लागलेलं, तिथे थोडा वेळ पडून राहिलो आणि नंतर ते सुटलं बघ ट्रॅफिक. तसा जी सोडून घातली गाडी माहिती आहे, नॉनस्टॉप वाशीत आलो. आणि नशीब ते तिकडे कामशेतला थांबून ती अंडा बुर्जी आणि हे पाव खाल्लेले, नाहीतर त्या ट्रॅफिकात वाटच लागली होती. इथे वाशीत पोचायला मला 2 वाजले. शूट घ्यायचा अजिबात मूड नव्हता आणि खूप जमलेलो मला खरंच. शूट वगैरे काही नाही घेतलं, गाडी लावली. माझ्या बाजूला अक्षयची गाडी आहे, हा बघा. अक्षयची म्हणजे ती इथे होती गाडी. मी रात्री 2 वाजता आलो, त्यावेळी त्याने बघितलं मला, आणि आपली गाडी त्या साईडला सरकवली, मला जागा दिली पार्किंगला. मी गाडी लावली, मागचं सगळं ताडपत्री हे ओपन केलं, रशी वगैरे बॉक्स होते ते वरती टाकले, आणि पाठीमागे मस्त झोप घेतली. झोप बऱ्यापैकी म्हणजे बऱ्यापैकी झोप झाली माझी. तर थँक्यू जागा दिल्याबद्दल. कारण एवढ्या गाड्या लागल्यात वाशीमध्ये ना, पिकअपची जत्रा आहे, जत्रा अक्षरशः. हे बघा किती गाड्या आहेत बघा, किती गाड्या, बापरे. तर हा, आणि मस्तपैकी पाठीमागे मच्छरदाणी लावली, अंथरून घातला, मच्छरदाणी लावली आणि फॅन लावून मागे झोपलो. व्यवस्थित 4 तास झोप झाली आहे माझी. रात्री 2-2:15 झोपलो, आता 6:30 उठलो. हा, सांगायची गोष्ट म्हणजे पुन्हा एकदा मी हे बघा डिझेल फुल केलं रात्री. बाजूचाच पेट्रोल पंप आहे ना HP चा,
त्या HP पेट्रोल पंपवर 1000 रुपयाचं परत डिझेल टाकलं. त्यामुळे आता डिझेल आपल्याकडे फुल आहे, काही टेन्शन नाही. चला पटापट आपण एक 24-25 किलोमीटर भिवंडी कालेरला खाली आहे आपली गाडी. तर पटापट आपण कालेरला जाऊया. आमचे मावशी आहेत, काका आहेत ना, मावशी ठाण्याची, त्यांनी सांगितलेलं ये म्हणून. पण 2च वाजले इथे मला वाशीत पोचायला. परत इथून ठाण्याला जायला अजून अर्धा तास लागला असता, 2:30-2:45 झाले असते. म्हटलं नको, इथेच झोपूया. तर शुभ सकाळ सगळ्यांना आणि गणपती बाप्पा मोरया. चला पटापट जाऊन गाडी खाली करूया, चेन्नईची ट्रिप पूर्ण करूया आणि काय म्हणत होतो, आणि रिटर्न भाडं बघूया. रिटर्न मी गोव्यासाठी बघणार आहे, कारण मला घरी जायचं आहे. घरी जाऊन, कारण हे डिझेलचं थोडं प्रॉब्लेम सुरू आहे, त्यामुळे उगाच कुठे आउटसाईड गाडी भरून फायदा नाही. उगाच कुठे अडकून गेलो तर आणि प्रॉब्लेम. तर एक 4-5 दिवस, थोडे दिवस बघायचं हे तालामाला बघून मग बाहेर पडायचं व्यवस्थित. चला डायरेक्ट आता भिवंडीत जाऊया आपण. इकडे अजून ना सूर्य आला नाहीये, डोंगराच्या मागे दडलाय, लपलाय, त्यामुळे सूर्य दिसतच नाही. असं मस्त मोकळा रस्ता आहे, मोकळा. भिवंडी कालेर म्हणजे तो एरिया आहे डेंजर. ट्रॅफिकसाठी हा डेंजर, म्हणजे ट्रॅफिक असलं नाही पाहिजे, फक्त एवढीच इच्छा मागतोय. पटकन तिथे जाऊन पोचूया आपण. हा बघा हा ट्रेलरवाला बघा कुठच्या लेनमध्ये आला बघा, कुठून कुठे. ठाण्यात पोचलो, ठाण्यात चहा प्यायला थांबलो. जास्त वेळ नाही लागला, 7:45 झालेत. अजिबात ट्रॅफिक नाही लागलं, निवांत आलो. वाटेत चहा प्यायला थांबलो. मध्येच इथे कालेरमध्ये पोचून केळी घेतलीत. टाइमपास नाही, पण काय नाश्ता बघितले तर हे वाटेत वडापाव होते. म्हटलं वडापाव नको, काय करू, म्हटलं केळी खाऊया आज. तर बरोबर 7:45 वाजलेत. आपली गाडी 10 नंतर खाली होणार. असो, नंतर ट्रॅफिक लागण्यापेक्षा हे लवकर आलेलं चांगलं. तर आता वाट बघतो, तोपर्यंत ब्लॉग वगैरे एडिट करायला बसतो. भेटतो थोड्याच वेळात. बाय. बरं 11:15 वाजलेत, अजून काय गाडी खाली झाली नाही. बघा ती गाडी खाली होते, जीजे पासेने. ती खाली झाल्यानंतर आपल्या गाडीतला माल खाली करायचा आहे. हा बघा माझ्या गाडीत हे बॉक्स भरलेले, पण आता ते बॉक्स कसे हलवलेत बघा, सगळे वर 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 ठेवलेत. कारण काय माहिती आहे, याच्या बॉक्सवर स्टिकर जो लावलेला ना, ते खाली करायला ते आलेत त्यांचं, आणि तो स्टिकर काढला. कारण ते पार्टीचं नाव वेगळं होतं त्याच्यावर म्हणून. त्यामुळे आता बघूया, खाली 12 वाजेपर्यंत खाली होईल. झालं आहे तिथं, माझे काही जास्त नाही आहे, पटकन खाली होईल. आपली गाडी धक्क्याला लागली. हे दादा दोघेजण खाली करणार आता. फायनली आपली गाडी पूर्णपणे खाली झाली. बघा खाली झाली. आता भरायचा जुगाड करायचा आहे आपल्याला. बघूया काय कुठचं भाडं भेटतंय, नशिबात आहे. बोलतो तुमच्याशी, थांबा गाडी पुढे घेतो, मी बोलतो. काय ते ऑस्ट्रेलियन कुकीज, हा काय मस्त आहे. बघूया, हे बघा ही बिस्किटं घेऊन आलो मी. ऑनलाईन ऑर्डर करा, या नाव, हे नाव बघून ठेवा. चला, मला काय खायला भेटली कंपनीत, काय टेन्शन नाही. त्या लोकांना काय खायला भेटणार नाही. हा, तर फायनली आपली गाडी खाली झाली 12 वाजता. तर आता गाडी साईडला लावतो कुठेतरी, आणि आपल्याला रिसिविंग घ्यायला पाहिजे. आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करतोय. तर कशी वाटली पूर्ण जर्नी माझी. हे सगळे ब्लॉग थोडे लेट येत आहेत, सॉरी त्याबद्दल. कारण झोप नाही, काय नाही, त्याच्यात एडिट करायला वेळच भेटत नाही. कधी करणार सांगा बघूया एडिट. तर त्यामुळे थोडे लेट येत आहेत ब्लॉग, त्यामुळे समजून घ्या मला. आता मी गोव्याचं बुकिंग बघणार आहे. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. मस्त झाली जर्नी, चेन्नईची ट्रिप. पहिल्यांदाच चेन्नईला गेलो, पण चांगला एक्सपिरियन्स होता. रस्ते आधी खूप भारी होते, त्यामुळे अजिबात त्रास झाला नाही जास्त काही. नेक्स्ट टाइम जाईन त्यावेळी म्हणजे व्यवस्थित, म्हणजे समजलं काय ते रस्ते कसे आहेत, काय आहेत, सिस्टम काय आहे, सगळं समजलं.
यावेळी थोडं नुकसान झालं, कारण आता मी जो टिपी काढलाय तो 30 तारीखला संपणार आहे. आता नेक्स्ट टाइम जाईन त्यावेळी परत टिपी काढावं लागणार आपल्याला. तर असो, बस झालं. झाला, संपला आजचा ब्लॉग. तर कसं वाटली पूर्ण जर्नी ते नक्की कमेंट करून सांगा. जर मागचे ब्लॉग बघितले नसेल तर हा जर ब्लॉग बघत असाल आणि मागचे बघितले नसतील तर तेही जाऊन ब्लॉग बघा. बरेच दिवस झाले नुसते ब्लॉग बघताय, तुम्ही सबस्क्राईब करत नाही आहात. तर पहिल्या आधी चॅनलवर नवीन असाल तर पहिल्या आधी कोकणी गंधार या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, लव यू, बाय.